त्या लोकांना असं वाटतं की आपण आश्वासन देऊ आणि निवडणूक मारून देऊ. नाही, तसं होत नाही. तुम्हाला दिलेला शब्द पाळणं हे नेत्याचं काम आहे. मी बालाजीरावचं 2-3 ठिकाणी पाहिलं अर्पण. एक आमचं हनुमान मंदिर. मी खासदार असल्यापासून प्रयत्न करत होतो. तुम्हाला माहिती, कारण आपल्या नांदेडचं ते दैवत आहे, त्याचं जीर्णोद्धार झालं पाहिजे. मला कल्याणकरचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की जवळपास 2 कोटी रुपये त्याच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी मंजूर केले. काय म्हणतात अशोक महाराज गेले एका कार्यक्रमाला मी आणि होतो. आता पासदगाव तर तुम्हाला माहिती आहे, ग्रामीण भागामध्ये त्यांनी मागणी केली सभागृहाची. 20 लाख रुपयाचं सभागृह त्यांनी पहिल्या वर्षी अनाऊन्स केलं, दुसऱ्या वर्षी माझ्या हस्ते उद्घाटन केलं. आमदारांना निधी आणण्यावर सोपं काम नाही. अर्पणा तुम्ही नगरसेविका होता, किती संघर्ष करावा लागतो. पण मला केव्हा केव्हा आश्चर्य वाटतं. आता मी तर तुम्हाला माहित नाही, मला सासरा मुख्यमंत्री, माझा मेवणा मुख्यमंत्री, मी आमदार खासदार, तरी मला तुमच्या इतक्या निधीमध्ये आमदार नाही. मी कोणाची स्तुती करत नाही. आता माझं वय कोणाची स्तुती करायचं नाही, म्हणजे खरं आहे ते बोललं पाहिजे. त्यासाठी कल्याणकर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण फार प्रयत्न केले, कष्ट केले म्हणून मिळते असं मी मानत नाही. आमच्यापेक्षा कष्ट करणारी खूप लोक आहेत तुम्हाला, पण तुमची काहीतरी पुण्याही लागते, आई वडिलांची पुण्याही लागते, आणि तुम्हाला वरच्याचा आशीर्वाद पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला यश कळत नाही. मी नेहमी सांगतो, उदाहरण देतो. अर्पणात आहे, मागच्या वेळेस मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो, तुम्ही काँग्रेसमध्ये होता, आणि मी आणि प्रताप पाटील सर्वे करून नांदेडमध्ये पुण्या मतदारसंघामध्ये कोणता नगरसेवक निवडून येतो याचा आम्ही अंदाज घेतो. आमच्या सर्वेमध्ये कल्याणकरचं नाव आले की हा 100% निवडून येणार आहे. आम्ही दोघांनी याला गळ घातला. तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये या, मला आम्ही उमेदवारी देतो. पण कल्याणकरला अतिशय नम्रपणाने सांगितलं, दादा मी येत नाही, मी जिथं आहे तिथं बरं आहे. कल्याणकर, तुमच्या अगोदरच्या मतदारसंघामध्ये कितीतरी लोकांनी देव पाण्यात घातले होते मी आमदार व्हायचं. मला माहित आहे, दररोज त्यांना वाटायचं की आमदार झाला. काय काय प्रयत्न करत होते, आमचे मित्रही होते, आमच्या ओळखीचे होते. काय पाहना, देवाची कृपा, उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यावर यश मिळणे महत्वाचं आहे. तुम्हाला नगरसेवक म्हणून काम केलेला एक साधारण कार्यकर्ता, पण त्याची आई वडिलांची पुण्य असेल, ईश्वराची कृपा असेल, इथे निवडून आले. निवडून आल्यानंतर दुधात साखर आलं. एकनाथ शिंदे बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, आणि हे त्याच्यावर गेले, आणि मुख्यमंत्र्यांच्या अतिशय उजवा आज बालाजीराव गिरगाव भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये 200 खाटाचं हॉस्पिटल जे आणलं, 250 कोटी कशाला होतं तुम्हाला. निधीचं सगळं जर आपण सांगितलं तर मला फार वेळ लागेल. पण बालाजीरावनं खरंच या 8 वर्षामध्ये उत्तर मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम केलं. आता माझी पंचायत आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यांना आशीर्वाद कसा देऊ. मी बराच काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण बालाजीराव, माझं वय आता 82 आहे. मला कुठलाही आशीर्वाद नाही. मी कुण्याही पक्षात मला
आवडतं त्याला आचरण. सभागृहासाठी आपण जे 50 लाख रुपये दिले त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि देवीच्या चरणी प्रार्थना करतो याचं उद्घाटन देखील तुम्ही आमदार म्हणून तुमच्या हस्ते व्हावं करतो.